Jai
इहलोकीचा हा देह देव इच्छिता ते पाहे. धन्या मी जन्म आलो दास विठोबाचे झालो. आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे. धन्य आम्ही जन्म आलो दास विठोबाचे झालो. तुका म्हणे पावटणी करू स्वर्गाची निशानी. धन्य आम्ही जन्म आलो दास विठोबाचे झालो. विठाल 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 विठाल. महायोग पीठे तटे भीमरत्याम वरम पुंडरीकाय धातुं मुनींद्रे. समागत्य तिष्ठन्तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. पांडुरंग करू प्रथम हा पांडुरंग करू प्रथम पांडुरंग करू
तुकाराम तुकाराम लोकीचा हा देह देव इच्छिता ते पाहे धन्य मी जन्म आलो दास विठोबाचे झालो प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग महावैष्णव जगद्गुरु जगद्वंदनीय विश्वमान्य विश्वभूषणीय विश्वप्रिय विश्वाधिकार संत सम्राट वैराग्य मूर्ती जगद्गुरु तुकोबारा यांचा चार चरणाचा सगळ्यांच्या पाठांतरातला परिचयाचा माणसाला नरदेह मिळाल्याच्या नंतर जगद्गुरु तुकोबारा या नरदेहाला आजच्या अभंगामध्ये धन्यता देतात। विठाल अभंग तुकोबारा यांचा आहे, चार चरणाचा आहे, सगळ्यांच्या पाठांतरातला आहे आणि हा अभंग वारकरी महाराज मंडळी माणसाला नरदेह आपल्याला 3.5 हाताचा नरदेह मिळाल्याच्या नंतर जगद्गुरु तुकोबारा आजच्या अभंगामध्ये या नरदेहाला धन्यता देतात। अभंगाचा पहिला मुद्दा संपला। अभंगाचा दुसरा मुद्दा कीर्तन आता थोडं उशिरा चालू झाल्यामुळे ऐकणाऱ्यांना पहिली सूचना, कीर्तनाला मोकळा आणि फ्रेश भाषा लहान आले पोरं जवळ घ्या, बस खाली तर दिदी मोकळं बसा आणि कीर्तनामध्ये थोडं थोडं बोलत चला। तुम्ही जर बोलले तरच कीर्तन तुम्हाला कळेल। कीर्तनात बोलावं लागेल, पहिली सूचना कीर्तनात बोलावं लागेल। मोकळं बसा, फ्रेश बसा, चिंता करून बसू नका, काय आपल्या हातात नाही। आपल्या हातात काहीच नाही, जन्म आपल्या हातात नाही, मृत्यू आपल्या हातात नाही। जन्माला घालणारा देव आहे, सांभाळणारा देव आहे, उत्पत्ती देव आहे, स्थिती देव आहे, लय सुद्धा देवच आहे। मला तुमच्या पुढे देव बोलवणारा देव आहे, तुम्हाला माझ्या पुढे बसवणारा देव आहे, बसवणारा देव आहे, त्याला सुद्धा बोलवणारा देवच आहे। जन्माला घालणारा देव आहे, बोलवणारा देव आहे, बसवणारा देव आहे, उत्पत्ती देव आहे, स्थिती देव आहे आणि लय ही देव आहे। जन्माला घालणारा जर देव आहे, देवानं आपल्याला जन्माला घातले, आपण त्याची व्यर्थ चिंता करायची का? मग आपण काय करायचं महिला मंडळ, काय करायचं? आपण एकच काम करायचं, तो ठेवील तसं राहायचं, ज्या दिवशी बोलवीन मन मोकळ्यान जायचं। का जायचं? आपल्या हातात काही नाही, का नाही याला चालवतोय कोण? बोलावित हरी वीणा, कोण बोलावित हरी वीणा, कोण बोलावित हरी वीणा,
का करायची नाही? आपल्या हातात काही नाही. महाराजांचं प्रमाण इतकं सुंदर आहे, तुझी चिंता त्यासी सर्व आहे. म्हणून कीर्तनामध्ये कुठल्याही प्रकारची चिंता न करता ज्याच्या वेळेस विठ्ठल विठ्ठल भजन होईल त्या त्यावेळेस कीर्तनामध्ये मुखाने विठ्ठल ए भजन म्हणा आणि हाताने टाळी वाजवा. विठाला विठाला. सुरुवात करण्याच्या अगोदर अल्पसा पर्याय देत. आम्हाला रिटर्नच येत नाही. रिटर्न द्या ना. रिटर्न द्या. सेवेला सुरुवात करण्याच्या अगोदर अल्पसा 2 मिनिटाचा परिहार द्यायचा. तो असा, ज्या निमित्तानं सर्वजण दुःखित अंतकरणाने या ठिकाणी एकत्र जमलात. कैलासवासी वैकुंठवासी आमच्या कावेरी आई सुदामजी शिंदे ह्या मातेला आपल्यातून जाऊन गेली 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे. मातेच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने एवढा मोठा जनसमुदाय उपस्थित झाला. या जनसमुदायामध्ये विशेष तरुण, खऱ्या अर्थाने एवढी मोठी गोड सिस्टीम आहे. गायक वादक महाराज मंडळी आहे. आता सगळ्या महाराज मंडळींना मी एकच वाक्य सांगेल. संजय महाराज असतील, सुनील महाराज असतील, युवराज महाराज असतील. महाराज खरं सांगतो, आम्हाला इतक्या मोठ्या कलाकारांमध्ये कीर्तन करण्याची सवय नाही. का नाही? मी पाठीमागच्या वेळेस पण सुनील महाराज म्हटलं होतं, आमचा भाग आहे, आमचा जो भाग आहे, आमचा जो तालुका आहे हा आदिवासी तालुका आहे. आमच्याकडे घाईघाई इतके मोठे कलाकार बघायला भेटत नाही. सरपंच साहेब, इतके मोठे कलाकार आमच्या भागात नाही. मग त्याच्यामुळे आमचा माल तिकडे खपवतो. त्याच्यामुळे तुमच्याकडे खपनच असं नाही. पण द्यावे तितके धन्यवाद. आज जेवढे महाराष्ट्रामध्ये आपण जर युट्यूब ओपन केलं, मिन्ना दादा युट्यूब जर ओपन केलं तर पहिल्या चाली या मंडळींच्या येतात. पहिल्या चाली संजय महाराज असतील, सुनील महाराज असतील आणि युवराज महाराज म्हणजे हे वारकरी संप्रदायातलं सगळ्या युवकांचा राजा. युवराज गोड असं वादन आहे, गोड असं. आणि खरे महाराज, आता मला असं झालंय सरपंच साहेब, कीर्तन जरी माझं असन पण मला असं झालंय कीर्तन करावं की गायन ऐकावं. कारण ही जी मंडळी ना महाराज, ही मंडळी ही आम्हाला कधीतरी भेटते. ही तुमच्या नशिबात रोज असन, पण ही मंडळी आम्हाला कधीतरी भेटते. आणि कधी ध्यानात ठेवा महाराज, जाऊ द्या आता आजचं कीर्तन थोडं खेळीमेळीतच होणार आहे. कधी ध्यानात ठेवा, कोणत्याही क्षेत्रामध्ये कोणतीही व्यक्ती जर मोठी होत असेल तर त्याला 3 गोष्टी असाव्या लागतात. एक, व्यक्तीचं प्रारब्ध उत्तम पाहिजे. ऐका तुम्ही सगळे जाणकार, तुमच्या पटकन लक्षात येईल. व्यक्तीचं प्रारब्ध उत्तम पाहिजे. 2, त्याचे प्रयत्न चांगले पाहिजे. आणि 3, कुणाचा तरी आशीर्वाद पाठीशी पाहिजे. तेव्हा माणूस मोठा होतो. आता पुढे जाऊन सांगू का, हे जे विक्षेप न करू, ही जी मंडळी ना महाराज, बारीक आहे का, ही जी मंडळी ना, हे बिचाऱ्यांचं प्रारब्ध उत्तम आहे. सुनील महाराज असतील, संजय महाराज असतील, युवराज दादा असेल, ह्या मंडळींचं प्रारब्ध उत्तम आहे. 2, यांचे प्रयत्न चांगले आहे. आणि 3, विटेवरच्या मालकाचा पाठीशी आशीर्वाद आहे, आयुष्यात धोका नाही. या 3 गोष्टीशिवाय माणूस मोठा होऊ शकत नाही. एक तर प्रारब्ध पाहिजे, प्रयत्न पाहिजे, आशीर्वाद पाहिजे. या 3 गोष्टीशिवाय. आणि या सगळ्या मंडळींना द्यावे तितके धन्यवाद. आणि पुण्यस्मरणाच्या कीर्तनाला सुरुवात. विठाला. आता पुण्यस्मरण आईचं आहे. सगळे जाणकार माणसं आहे, सगळे महिला पुरुष आहे, सगळे वारकरी संप्रदाय, राजकारणी, सामाजिक क्षेत्रामध्ये सगळी मंडळी. महाराज, आईवरती भाषण कधी करू नका, कधीच करू नका. का आईवरती भाषण करून आई कळणार नाही. तर प्रत्येक लोकांना एक सवय लागली महाराज, कीर्तनकारांनी आईचं गाणं म्हणलं पाहिजे, आईवरती बोललं पाहिजे, आईवरती कीर्तन केलं पाहिजे. पण कधी ध्यानात ठेवा महाराज, आईवरती कीर्तन करून, आईवरती भाषण करून आई कळणार नाही. नाही कळणार. का? भाषण करून आई कळणारच नाही. नाही कळणार. मग आई कळण्यासाठी त्याला आईच व्हावं लागेल. महाराजांची भाषा आहे महाराज, माझी नाही. महाराजांची भाषा आहे. अरे ती आई कशी आहे? ऐसे कळवळ्याची जाते, ऐसे कळवळ्याची जाते, ऐसे कळवळ्याची जाते.
अरे आई तशीच आहे. कशी? आईसी कळवळ्याची. अरे जिच्या अंतःकरणामध्ये आपल्या लेकराविषयी एक तिळा इतका स्वार्थ नसतो ती आई असते. आईसी कळवळ्याची जाती. अंतःकरणात तिळा इतकाही स्वार्थ नाही, स्वार्थ नाही. आणि पुरुष मंडळी महाराज विठाल विठाल आगमन झालेलं आहे. या शिंदे परिवाराच्या कुटुंबाच्या दुःखामध्ये आपण सहभागी झालात. त्यांना पुढे जायचं असल्यामुळे 2 मिनिटं आता ते थांबणार आहे. पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांच्या मनापासून आभार मानतो आणि सेवेला सुरुवात करतो. अभंग तुकोबरायांचा आहे, 4 चरणाचा आहे. आणि हा अभंग माणसाला नरद्या मिळाल्याच्या नंतर या नरद्याला तुकोबराय धन्यता देतात. पहिला मुद्दा झाला आई कळण्यासाठी त्याला आईच व्हावं लागतं. आई या शब्दाला दुसरा शब्द नाही. सगळ्या शब्दाला शब्द आहे, डबल शब्द आहे. प्रत्येक शब्दाला डबल शब्द जोडता येईल. पण या जगात 2 शब्द असे आहे की त्या शब्दाला दुसरा शब्द नाही. एक शब्द असा आहे आई, या शब्दाला दुसरा शब्द नाही. आणि दुसरा शब्द ऐका, माऊली या शब्दाला दुसरा शब्द नाही. आई या शब्दाला दुसरा शब्द नाही. दुसरा शब्द माऊली या शब्दाला दुसरा शब्द नाही. मग आई कशी असते? उत्तर एकच आहे, आई आई सारखीच असते. आई सारखी. आई या शब्दाला दुसरा शब्द नाही. एखाद्या नटीनं नाटकामध्ये आईची विक्षेप झाला का? माझी लिंग दुडली. बसा बसा, परत ऐका. एखाद्या नटीनं एखाद्या नाटकामध्ये आईची हुबेहूब भूमिका बजावली नाटकामध्ये. मग ती आई होईल? अहो ती नटी आहे. नाटक संपले होती 90 हानी. नटी ती नटी. याचा अर्थ असा ती आई होऊ शकत नाही. मग आता ऐका, भाषण करून आई कळणार नाही, नाटक करून आई कळणार नाही, कविता लिहून आई कळणार नाही. आई माझा मायेचा सागर दिवसभर जरी म्हणत बसले कळणार नाही. मग त्याला आईच व्हावं लागतं. आता थोडं पुढून येतो, एक एक मुद्दा क्लिअर करून घ्या. आई कळण्यासाठी आई व्हावं लागेल. आता दुसरा मुद्दा ऐका. पुरुष मंडळी, महाराज मंडळी सगळे या जगात, बारीक ऐका बरं का, या जगात सगळी तीर्थ मोजली, सगळी तीर्थ भरतात 360. सुनील महाराज हे म्हणत तुकोबरायांचं आहे. आजची तीर्थ मोजली, सगळी तीर्थ भरतात 360. आता ऐका, जगात सगळी तीर्थ किती झाली? तुम्ही आजारी का? मग बोलावं लागेल. आपल्या कीर्तनास तेवढाच प्रॉब्लेम, बोलावं लागतं. 1 तासभरामध्ये आपण सगळे मोकळे होणार आहे. बोला पटकन. सगळी तीर्थ 360. आता ऐका, तीर्थ झाली 360. आता 360 तीर्थांना तुम्ही आणि मी फिरलो गेलो तर तुम्ही आणि मी वरून स्वच्छ होऊ. आतून होईलच असं नाही, पण आता ऐका, या जगात एक तीर्थ असं आहे, बारीक ऐका बरं का, एक तीर्थ असं आहे, त्या तीर्थामध्ये या माणसानं जर आंघोळ जर केली तर हा माणूस आतूनही पवित्र होतो आणि बाहेरूनही. बाहेर म्हणजे तीर्थ कुठं आहे? 9व्या अध्यायात ऐका कसं तीर्थ आहे. जे ज्ञान गंगा पूर्ण नहाले. ऐका बरं का तीर्थ कसे महाराज मंडळी. जे ज्ञानाच्या गंगेत नहाले ते आतूनही पवित्र झाले, बाहेरून नाही. आणि एक तीर्थ 17व्या अध्यायामध्ये आहे. 17व्या अध्याय तीर्थ ऐका. सकळ तीर्थाचे धुरे पितरे तया सेवेसी कीर शरीरे. आता या तीर्थांचा अर्थ ऐका.
ज्ञान मिळवणारा माणूस, ऐका बर का, ज्ञान मिळवणारा माणूस आणि आई बापाची सेवा करणारा माणूस जगातल्या एकही तीर्थाला नाही गेला तरी तो पवित्रच आहे. आणि त्याला गाथ्यातलं प्रमाण जोडून घ्यायचं. माय माया बापे केवळ काशी, माया बापे केवळ काशी, तेरे नाम तीर्थासी, तेरे नाम तीर्थासी. माया बापे माया बापे केवळ काशी, तेरे किती सुंदर प्रमाण दिलं महाराजांनी. याचा अर्थ असा होतो, ज्याच्या पाठीवरती आईचा हात आहे, दिगंबर दादा, ज्याच्या पाठीवरती आईचा हात आहे, ज्याच्या पाठीवरती बापाचा हात आहे, त्याने जगातल्या एकाही तीर्थाला बोंबलत हिंडायचं नाही. नाही का, सगळी तीर्थ त्यांच्या पायात. आणि ज्यांना आई बापाची सेवा करायची नाही त्यांनी रोज एका देवाला जायचं का. अरे बाबा हो, महाराजांचं ओवीच इतकी सुंदर आहे. महाराज सगळी तीर्थ पायाते, सगळी तीर्थ पायाते. आज ह्या परिवाराचं महाराज करावं तितकं कौतुक थोडं आहे शिंदे परिवाराचं. ही आई जाऊन 1 वर्ष झालं, कावेरी आई जाऊन 1 वर्ष झालं. ह्या बिचारीने हयात असताना सेवा केली आणि वर्षभराचं दुःख पेलूनही सुद्धा आमचे संतोष दादा असन, निर्मलाताई असन, या 3 मुली असतील, या 3 मुली 1 मुलगा, वर्षभराचं दुःख पेलूनही सुद्धा एवढा मोठा अन्नदानाचा ज्ञानदानाचा कार्यक्रम ह्या परिवारानं आयोजित केला. खरं सांगू का, अरे हा सोहळा जर आमच्या आईनं जर स्वर्गातून जर बघितला ना, तर गेलेली माता या कुटुंबाला स्वर्गातून सुद्धा आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही. माझं म्हणणं नाही, महाराजांचा पुरावा. तुका मान पितृ आशीर्वाद देती, बिचाऱ्यांचं कौतुक करण्यासाठी दिगंबर दादा माझ्याकडे शब्द नाही. पण आता मला आता असं वाटायला लागलंय, यांचं कौतुक करण्यापेक्षा मंडपातली एखादी म्हातारीच उचलावा.
बस त्या बिचाऱ्यांचं किती जरी कौतुक केलं ते आपल्याच्याने होणार नाही. आणि मग वेळ जाण्यापेक्षा सगळ्यात महत्वाची गोष्ट, गेलेली माता एवढ्या सगळ्या परिवाराला एवढा मोठा सोहळा या मुलांनी, 3 मुलींनी, आमची छायाताई असन, नर्मदाताई असन, शीतलताई असन, संतोष दादा असन, या 3 मुलांनी एवढा सोहळा, गोड सोहळा केला. ही माता का आशीर्वाद देणार नाही हो? का आशीर्वाद? आता एक त्याच्या उलट जाऊन का मी तर असं म्हणेल, शीतलताईला धन्यवाद देण्यापेक्षा, संतोष दादाचे आभार मानण्यापेक्षा, नर्मदा ताईला धन्यवाद देण्यापेक्षा किंवा आमच्या छायाताईला धन्यवाद देण्यापेक्षा त्या बिचाऱ्या मातेला धन्यवाद दिले पाहिजे की तिच्या पुढे अशी गोड रत्न जन्माला. कोण करतं महाराज? वर्ष झालं आईला जाऊन, दिगंबर दादा, वर्ष झालं. समाजामध्ये समाज इतक्या खालच्या पातळीला गेला, इतका गेला, आजही पण काही घरांमध्ये, मावशी बसा बसा बसा, पटकन बसा बसा, तिथंच बसा. विठाल विठाल वर्ष झालं आईला जाऊन, वर्ष झालं. काही कुटुंबांमध्ये आजही पण कुत्र्याला बिस्किट आहे, पण त्या घरामध्ये आई बापाला भाकरी नाहीये. कुत्र्याला बिस्किट आहे, आई बापाला भाकरी नाही. अरे ह्या कुटुंबाचं करावं तितकं थोडं आहे. वर्ष झालं आईला जाऊन, वर्षभराचं दुःख पेलवलं, सहन केलं, आणि सहन करून सुद्धा एवढा मोठा अन्नदानाचा, ज्ञानदानाचा कार्यक्रम आयोजित केला. मुलांना धन्यवाद देण्यापेक्षा मातेला धन्यवाद दिले पाहिजे. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटेले. या सगळ्या परिवाराला मनापासून धन्यवाद. आपल्या सगळ्यांच्या वतीने या मातेला भावपूर्ण श्रद्धांजली आणि कीर्तनाला सुरुवात. विठाला विठाला तुकोबरायांचा आहे, 4 चरणाचा आहे, आणि हा अभंग माणसाला नरद्या मिळाल्याच्या नंतर धन्यता व्यक्त करणार आहे. पहिला मुद्दा. आता पुरुष मंडळी पटकन बोलत चला. आजच्या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबराय माणसाला नरद्या मिळाल्यानंतर ह्या नरद्याला धन्यता देतात. आजच्या अभंगात एकच शब्द आपल्याला शिकायचा आहे फक्त, धन्य. धन्य शब्द शिकलो, कीर्तन संपलं. पटकन बोला. पुरुष मंडळी धन्य म्हणायचं कशाला? धन्य म्हणायचं कशाला? तुम्ही नाराज आहे माझ्यावरती? बोला पटकन. धन्य म्हणायचं कशाला? बास, आता ऐका. कशाला धन्य म्हणायचं? बास, तीच धन्यता आजच्या अभंगात. आता ऐका, त्यालाच धन्यता द्यायच्या अभंगामध्ये. पुरुष मंडळी, गाडी घेणं, ऐका बर का, गाडी घेणं धन्य नाही, बंगला बांधणं धन्य नाही, जमीन घेणं धन्य नाही, पैसा कमावणं धन्य नाही, सोनं घेणं धन्य नाही, लॉटरी लागणं धन्य नाही. मग धन्य म्हणायचं कशाला? नर शरीर, नर शरीर मिळत नव्हतं, महाराज म्हटले ते आम्हाला मिळालं, धन्य. गाडी घेणं धन्य नाही, बांगला बांधणं धन्य नाही, पैसा कमवणं धन्य नाही, पण नर शरीर मिळत नव्हतं, महाराज म्हटले ते आम्हाला मिळालं, धन्य. आता उलट ऐका, तेच वाक्य उलट ऐका. याला धन्यता देता येईल, याला देता येईल, पण कधी? कळालं तर. याला देता येईल. आजही तुम्ही बघा महाराज, कोटीची प्रॉपर्टी आहे, कोटीची प्रॉपर्टी आहे दिगंबराला, कोटीची, पण आई बाप वृद्धाश्रमात आहे. याचा अर्थ असा, माणसाला हे मिळालंय. कसं कळालं नाही? उदाहरण सांगतो, ऐका ना. सम्राट होता धृतराष्ट्र, भारताचा सम्राट. कोण? धृतराष्ट्र. धृतराष्ट्र म्हणायचं कोणाला? ज्यानं आयुष्यात देवाचं कधी ऐकलं नाही, तो सगळ्यांचा ऐकायचा, पण देवाचं ऐकत नव्हतं. म्हणजे देवाचं जो ऐकत नाही तो धृतराष्ट्र. आणि कीर्तनकाराची जे ऐकती नाही ते धृतराष्ट्राचे साडू. ऐका आता, सम्राट होता, बाप होता 100 पोरांचा, पण कर्मगती कधी कोणाला चुकली नाही. मरायच्या टायमाला त्याला दुसऱ्याच्या घरच्या भाकरी खाव्या लागल्या. कोणच्या खाल्या? ज्यांच्याशी आयुष्यभर दुश्मनी केली त्यांच्या घरी हा गडी जेवायला. कुणाच्या घरी? बास, पांडवांच्या. त्यांच्या पायी गडी नंगाट. भीम, त्या भीमाने काय केलं? गदा घेतली, गदा, आणि गदा घेऊन धृतराष्ट्राच्या समोर उभा राहिला आणि त्याला तोंडो म्हटला. कार्य आंधळ्या,
तुला आमच्या घरात जेवताना लाज कशी वाटत नाही? धृतराष्ट्र म्हटला का? भीम म्हटला अरे विष लाडू तुम्ही आम्हाला चारले, आमची बायको तुम्ही उडीत आणली, त्यावेळेस तुम्ही मूर्खासारखे 100 जण हसत होते आणि बिचारी एकटी बायको आमची रडत होती आणि तुम्ही हसायला किती होते? 100 हसले, 5 जणांनी खाली माना घातल्या आणि बिचारी एकटी रडली. पुरुष म्हणले पटकन बोला, 100 कोण होते? कौरव. 5 जणांनी खाली माना घातले ते होते पांडव आणि एकटी रडली ती होती द्रौपदी. मग आता तुम्ही म्हणशान हे 5 जणांक ताकद असून ते उठले का नाही? का उठले नाही? ते 5 काय कच्चे होते का? अहो त्यातला एक जण असा होता डोंगर फेकून देईन, बास डोंगर फेकून देते अशी होती. पण का उठले नाही? लय मार्मिक उत्तर आहे तिथं. धर्म होता. कोण होता? भीमाला माहित होतं ना जिथं धर्म आहे तिथं जय. ओवे त्याला 18 वेळा शेवटच्या ओव्या चंद्र देते, शंभू देते, संत देते. भीमाला माहित होतं जिथं धर्म आहे जय. नाही उठला, रडला धृतराष्ट्र आणि तिथं युधिष्ठिर आला. युधिष्ठिर म्हटला दादा भानगड काय? रडला हा गडी. काय म्हटलं ऐका, राज्य गेलं माझं मी रडलो नाही, 100 पोरं मिली तरी रडलो नाही, फक्त मला जेवताना भीम बोलतोय तेवढं बंद कर. कोण म्हणतंय? धृतराष्ट्र. कोणाला? धर्माला. त्या युधिष्ठिरनी भीमाची गाठ घेतली, भीमाला सांगितलं का रे भीमा जेवताना कुठं बोलत असतील का? म्हातारा माणूस झालं गेलं सोडून दे. पण तो भीमगडी असा होता तब्येती जास्त, त्याने त्याचा असा अर्थ लावला जेवताना बोलायचं नाही ना, जेवायच्या अगोदर 10 मिनिटं, पण हे म्हातारं सोडायचं. यानं दिवस नाही उगवून दिला. म्हातारं गाठवलं, म्हणला का रे तो आमच्या भावाभावात मारा मारला येतो का? पटणार नाही महाराज तुम्हाला. या धृतराष्ट्रानं तो राजवाडा सोडून दिला आणि धृतराष्ट्र अरण्यात निघून गेला. भारताचा सम्राट, 100 पोरांचा बाप राजवाडा सोडला. धृतराष्ट्र अरण्यात निघून गेला. डोळ्यांनी दिसत नाही, कानाने ऐकू येत नाही. धृतराष्ट्राचा तोल गेला, हातातली काठी खाली पडली, तरफडला आणि तरफडला धृतराष्ट्र सावरायला गेलेल्या हातात काठी नाही म्हणून एका झाडाच्या फांदीला याने धरलं. पण हा धृतराष्ट्र इतका पापी होता की झाडाला सुद्धा आग लागली. भारताचा सम्राट, 100 पोरांचा बाप अरण्यात जळून मेला जळून. आणि ज्यांच्या घरात खायला अन्नाचा कण नव्हता त्याला वैकुंठाला न्यायला देव आले. माऊलीने समाधी घेतली तर देव रडले. हो देव रडले. अहो देव रडले यात काय नव्हतं. आई साहेब रडल्या आणि विचारलं आई साहेबांना तुम्ही का रडताय? उत्तर किती सुंदर दिलं महाराज. अरे माऊलींनी समाधी घेतली म्हणून मी रडत नाही, माऊलींनी समाधी घेतली म्हणून मी रडत नाही. मग ज्या आईनं हा हिरा जन्माला घातला असेल त्या आईची कूस किती पवित्र असेल याचं मला रडू येतंय. आता सगळी माणसं उत्तर द्या पटकन. एका बाजूला भारताचा सम्राट अरण्यात जळून मेला आणि एका बाजूला तो कोपरायला न्यायला देव आले. माऊलींनी समाधी घेतली, देव रडले. किती सोपं उदाहरण आहे प्रमोद महाराज, किती सोपं. पाया पडून भगवान श्रीकृष्ण सांगत होते की हे 5 गावं घ्या आणि हे भांडण कायमचं मिटून टाका. बाई भांडणं करताना वाद घालण्यात काही माझ्या हे भामटे काय म्हणले देणार नाही. मग मेले की नाही नमुन्यावारी मेले का नाही? मग मलाही मुद्दा हाच सांगायचा आहे, माणसाला नरदेव मिळतोय पण कळत मात्र नाही. मग भगवान परमात्म्यानं तुम्हाला आणि मला हा जो नरदेव दिलाय तो कशा करता? देवे दिला
कशा करता दिला सुंदर प्रमाण दिलं महाराजांनी. अरे माळ घालण्यासाठी, कीर्तन ऐकण्यासाठी, आईबापाची सेवा करण्यासाठी, चांगलं वागण्यासाठी हे शरीर मिळालंय. बरं पुरुष मंडळी इतक्या अमूल्य किमतीच आहे, इतक्या अमूल्य. गाडी गेली घेता येईल, बांगला गेला बांधता येईल, पैसा गेला कमावता येईल, पण हे एकदा की गेलं ना, महाराजांचा प्रमाणे महाराज तुटला आयुष्याचा वेर वाहुगा शरीराची होय कोणी ना येती अध्याय दुसरा, जैसे जीर्ण वस्त्र सांडीचे मग नूतन. इतक्या अमूल्य किमतीचं आहे आणि या इतक्या अमूल्य किमतीचा नरद्या आम्हाला मिळाला. पर या नरद्याची इच्छा आपण करतो याच्यात नवल नाही, या नरद्याची इच्छा स्वर्गातले देव करतात. अभंगाची इच्छितात देवा स्वर्गीचे अमर, इच्छितात देवा स्वर्गीचे अमर, इच्छितात देवा स्वर्गीचे अमर, इच्छितात देवा. आज वाटेला सुद्धा येणार नाही एवढी गायक महाराज मंडळी. तेवढं नका करू फक्त, तेवढं करशन सगळं माझ्या येईल. या नरद्याची इच्छा बाबांच्या म्हणण्यानुसार प्रमाण आपल्याला भेटलं. स्वर्गातले अमर मंडळ या नरद्याची इच्छा बाबा करतात. आता तेच वाक्य तिथंच उलट फिरवा, स्वर्गातले अमरच मंडळ या नरद्याची इच्छा करतात असं नाही, स्वर्गातले देव सुद्धा या नरद्याची इच्छा.
पुरुष मंडळी थोडं थोडं सारखा 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 असं सरा सरा वा वा वा. माता माऊलीनं तुम्ही सरा पुरुष मंडळी सरा. पाठीमागची उन्हात बसली सगळी सारखा थोडं थोडं सारखा ना दादा पुढे सारखा असं असं विठाल विठाल विठ्ठल विठ्ठल काय ए बस बस आता बस बस झाला आता एक अर्धा तास 15-20 मिनिटांमध्ये सपणारी कीर्तन इतकी गोड चाल गायली इतकी गोड चाल गायली महाराज दिगंबर दादा ही जी कला आहे ही कला पुरुष मंडळी महाराज मंडळी महिला मंडळ तुम्ही माना नाही तर नका मानू ही कला कोणालाही नाहीये आता हे सगळं भजनी मंडळ आहे तर आपलं तुमचं सगळ्यांचं आयुष्य गेलं परमार्थामध्ये आम्ही तर कालचे पण खरं सांगा आता ही कला कोणाला आहे नाही काही काही माणसं महाराज आदबो आदबू मेले नाही जमली बरं देव असा आहे देव असा एक गोष्ट एकालाच देतो ती दुसरी कुणाला देत नाही तुम्ही चांगला विचार करा ज्याला गाता येतं त्याला वाजवता येत नाही एक गोष्ट एकालाच देणार देव ज्याला गाता येतं त्याला वाजवता येत नाही ज्याला वाजवता येतं त्याला गाता येत नाही ज्याला गाता येतं त्याला वाजवता येत नाही ज्याला वाजवता येतं त्याला बोलता येत नाही ज्याला बोलता येतं त्याला गाता येत नाही आणि ज्यांना बोंबलता काहीच येत नाही ते आम्हाला एवढ्यालाही नाव ठेवल्याशिवाय राहती नाही कधी ध्यानात ठेवा महाराज पारमार्थ हा जगानं मानव म्हणून कधी करायचं नाही आपला आनंद लुटण्यासाठी करायचा आनंद लुटण्यासाठी आता तुमचा माझा जो परमार्थ चाललाय आपल्या सगळ्यांचा हा लोकांनी मानव म्हणून आहे तुमचा माझा परमार्थ मानव म्हणून आहे पण महाराज म्हटले आमचा परमार्थ मानव म्हणून नाही अरे न मिळणारा नरदी आम्हाला मिळालाय आम्ही पहिली धन्यता त्याला दिली का याची इच्छा स्वर्गातले अमर करतात याची इच्छा स्वर्गातले देव करतात आणि तो नरदी आम्हाला मिळाला पहिली धन्यता याला दिली पहिली धन्यता आणि हा नरदी आम्हाला मिळाल्याच्या नंतर आम्ही ह्या मृत्यू लोकात आलो महाराजांचं म्हणणं आहे आलो आलो या शब्दाचा अर्थ असा होतो स्वइच्छा आलो म्हणजे आम्हाला कोणी पाठवलं नाही कोणी बोलवलं नाही कोणी आमंत्रण दिलं नाही आम्ही स्वतःहून आलो का आलो दादा साधूच्या येण्यास स्वतंत्रता असते जाण्यास सुद्धा स्वतंत्रता असते आपली येण्यातही नाही जाण्यातही नाही तुम्ही सगळ्या संतांची गाथा वाचा प्रमाण वाचा पाठ करा कोणत्याही संतांची तुम्हाला एकाही संतांचं प्रमाण असं सापडणार नाही की आम्ही इथं बळच आलो आम्हाला कोणी बोलवलं आम्हाला कोणी आमंत्रण दिलं आम्ही आलो स्वतःहून आपली या इच्छा करू गदारोळ 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 बघू सर्व काळ सर्व सुख आपली या इच्छा करू गदारोळ बघू सर्व काळ सर्व सुख आपली या इच्छा करू गदारोळ आपली या इच्छा करू गदारोळ आपली या इच्छा करू गदारोळ आपली या इच्छा करू सगळी प्रमाण पाठ करा प्रत्येक प्रमाणात स्वइच्छा दिसेल चला तुम्हाला सांगून टाकू बोला पटकन शोधून या आले म्हणजे स्वतःहून दुसरं प्रमाण घ्या उजळवया आलो म्हणजे स्वतःहून तिसरं प्रमाण घ्या नाही नाही आलो म्हणे तुका तुका आम्ही नामाचा कुठून आम्ही वैकुंठवासी वैकुंठवासी आलो याची कारणासी
गेलो का? बरं इथं येऊन केलं काय? काय केलं? 5 गोष्टी केल्या. कोणत्या केल्या ऐका? 5 गोष्टी केल्या. काय काय केल्या ऐका? वाढवया भक्ती भाव कुळाचार नाम विठोबाचे कुळाचार नाम विठोबाचे बोला. साधूच्या येण्यास स्वतंत्र आहे, साधूच्या जाण्यास स्वतंत्रता आहे. आपली येण्यातही नाही जाण्यातही नाही. महिला म्हणलं पटकन बोला. ज्ञानोबरायांचं येणं स्वइच्छेनं का दुसऱ्याच्या इच्छेनं? स्वइच्छेनं. समाधी संजीवन समाधी घेतली माऊलीने स्वतःच्या इच्छेनं घेतली दुसऱ्याच्या? स्वतःच्या. कुठे घेतली? आळंदीला. दुसरं नामदेव महाराजांनी समाधी घेतली स्वतःच्या इच्छेनं घेतली दुसऱ्याच्या? स्वतःच्या. कुठे घेतली? महिला मंडळ कुठे घेतली? अरे नामदेव महाराजांनी समाधी घेतली कुठे? तुम्ही महिला आहे का? त्यांना सांगू द्या ना कुठे घेतली. हा पण थोडी लेट घेतली. आता नामदेव महाराजांच्या येण्यास स्वतंत्रता, जाण्यास स्वतंत्र. आता नामदेव महाराजांची समाधी नुसती एकट्या नामदेव महाराजांची समाधी नाही, नामदेव महाराजांच्या घरातल्या 14 माणसांनी एकाच वेळेस संगच घेतली समाधी. म्हणजे येण्यास स्वतंत्र झाली, जाण्यास स्वतंत्र झाली. चला थोडं पुढं. जगद्गुरु तुकोबरायांचं जे वैकुंठ गमन झालं स्वतःच्या इच्छेनं झालं की दुसऱ्याच्या? स्वतःच्या. म्हणजे साधूच्या येण्यास स्वतंत्रता, जाणं. आपली येण्यातही नाही जाण्यात. चला थोडं पटकन पुढं. नाथबाबांची जेल समाधी घेतली स्वतःच्या इच्छेनं घेतली दुसऱ्याच्या? कुठे घेतली? पैठणला. आता कशी घेतली ऐका. नाथबाबांनी त्यांच्या अवतार कार्यामध्ये जगत उद्धाराकरता जगाच्या कल्याणाकरता जे काही कार्य नाथबाबाला करायचं होतं नाथबाबाचं सगळं कार्य पूर्ण झालं. काय काय पूर्ण झालं फास्ट मध्ये ऐका. अभंगाची गाथा झाली, रुक्मिणी स्वयंवर झालं, सीता स्वयंवर झालं, चिरंजीव पद झालं. नाथबाबाचा अवतार कार्यातला सगळ्यात शेवटचा ग्रंथ झाला भावार्थ रामायण. शेवटचा ग्रंथ झाला. नाथबाबांनी विचार केला आपलं कार्य संपलं, राहणं उचित नाही. का राहणं उचित नाही? त्यांनी काळावरती सुद्धा मात केली होती. जगा काळ आम्ही माथा दिला पाय. काळावरती सुद्धा मात मिळवली, जय मिळवला. नाथबाबा म्हणले आणि खरंय महाराज, कार्य संपल्याच्या नंतर माणसाने जास्त काळ इथं थांबू नये, हा नियम आहे. आपल्या सुद्धा ज्या ज्या माणसांचं कार्य संपलंय येळच जावा. व्यवहारामध्ये सुद्धा प्रपंचामध्ये सुद्धा माणसाने कार्य संपल्याच्या नंतर थांबलेच पाहिजे. आता आपली चप्पल मुलाच्या पायाला येते ना, मग सगळ्यात ज्या मुलाच्या ताब्यात देऊन टाका.
काय काय म्हातारी इतके नंगाटे, आपली चप्पल मुलाच्या पायात नाही नातवाच्या पायात बसते. तरी नाथबाबांनी विचार केला, कार्य संपलं, राहणं उचित नाही, गेलं पाहिजे. येणं त्यांच्या हातात, जाणं त्यांच्या हातात. नाथबाबांनी काय केलं, हा देह ठेवून दिला. देश ठेवून दिला. देह ठेवून गेल्याच्या नंतर सगळ्या पैठणमध्ये चर्चा झाली. नाथबाबा गेले. नाथबाबा सगळी लोक गोळा झाली. लोक गोळा झाली. नाथबाबाला ती तिरडी ताटी बांधली आणि नाथबाबाला ताटीवरती झोपवलं. नाथबाबाची अंत्ययात्रा गावातून बाहेर निघाली. पण प्रकार असा घडला, त्या गावामध्ये एक मुलगी सासरहून माहेरी आली होती आणि आता तिला सासरी नांदायला पाठवायचंय म्हणून 2-4 महिला आणि तिची आई रस्त्यावरती बोळवण्यासाठी त्या मुलीला आल्या. गंमत अशी झाली, पाठीमागून नाथबाबाची अंत्ययात्रा येत होती. आता पुरुष मंडळी, त्या महिलेला नाथबाबाचं जाणं थोडं अपशकुन वाटलं. तिनं विचार केला, माझ्या सोन्यासारखी लेक आज चालली सासरी नांदायला आणि ह्या मेलेल्या बरी आज सवड भेटली मारायला. आता नाथबाबांनी विचार केला, माझ्या जाण्यामुळे जर या बिचारीचा अंत करून दुःख होत असन, मी आजच गेलो पाहिजे ना, आताच गेलो पाहिजे. आज नाही का असं नियम आहे? नाही. नाथबाबा त्या ताटीवर तिरडी उठून उभे राहिले आणि त्या मावशीला हात जोडले, मावशी तुझी गुड्डी खुशाल वाटत लाव. या खांदेकरला म्हणले चला माग. आले ना परत माग. पुन्हा विचार केला, कार्य संपलं, जाणं त्यांच्या हातात, येणं त्यांच्या. पुन्हा विचार केला, कार्य संपले, राहणं उचित नाही. पुन्हा देह ठेवला आणि पुन्हा देह ठेवलं. मग सगळे लोक परत गोळा झाली. तिरडी ताटी काय आपण म्हणतो ती बांधलं. आणि आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये दिगंबर दादा कोण्या तरी भाऊबांधाला खांदा द्यावा लागतो, आहे ना, द्यावा लागतो. आता नाथबाबा महाराज हे वर्ण आश्रमाप्रमाणे ब्राह्मण होते. पण त्यांच्याकडे जातपात काही नव्हतं, पण ते बाकीच्या भाऊबांधाला खटकायचं. नाथबाबाच्या घरी कोणताही धार्मिक कार्यक्रम असेल, उत्सव असेल, सगळ्या तळागाळातील लोक भोजनासाठी असायची, पण ते भाऊबांधांना खटकायचं. त्यातल्या 2 भाऊबांधांनी खांदा दिला होता नाथबाबाला. आणि नाथबाबाची अंत्ययात्रा गावातून बाहेर निघाली आणि या भाऊबांधांची खालून चर्चा चालू झाली. दोघांची काय चर्चा चालू झाली ऐका. अरे हा नाथबाबा आयुष्यभर याला सगळ्या जाती धर्माची लोक लागत होते, सगळ्या पंथाची लोक लागत होते. आता आले की ते कामाला, आता तर चालला ना आमच्याच खांद्यावर. आता नाथबाबांनी विचार केला, याच्या खांद्यावर मी चाललोय, हा याला अहंकाराचे ना, बरं याच्याच खांद्यावर तिथपर्यंत गेलो पाहिजे ना, आजच गेलो पाहिजे, असं काय नियम आहे का? नाथ महाराज त्या तिरडी ताटी उठून उभे राहिले आणि त्या खांदेकरला म्हणले, ए खांदेकर हो, ठेवा खाली ठेवा. आता सगळी पुरुष मंडळी सांगा, आपणही घेऊन जातो की नाही? आणि तो वरचा जर उठून उभा राहिला, आणि म्हणलं ठेवा खाली, तुम्ही खाली ठेवशान आणि माग वारा घालणारीच काय होईल? पानाड्याच्या पुढे नाही पळायची का? नाथबाबाने त्याही वेळेस विचार केला, बाबा तुझ्याच खांद्यावर तिथपर्यंत गेलो पाहिजे ना, आजच गेलो पाहिजे, असं काही नाही. कॅन्सल म्हणले, आज जाणं. याला म्हणले चला माग. आले ना माग. पुन्हा विचार केला, कार्य संपलं, राहणं उचित नाही, गेलं पाहिजे. नाथ महाराजांनी त्या दिवशी काय केलं, देश ठेवलं नाही. कुठेच नको म्हणे, पुढं जाण माग ये देश ठेवलं. मग काय केलं नाथबाबांनी, 10-5 वारकरी घेतले, गळ्यामध्ये टाळ घेतला, विणा घेतला, भजन करीत गोदावरीच्या काठावरती आले. नाथबाबा गोदावरीच्या काठावरती आल्याच्या नंतर तसाच गोदावरीच्या पात्रामध्ये प्रवेश केला. वारकरी मंडळी काठावरती भजन करतात. जसजसे नाथबाबा गोदावरीच्या पात्रामध्ये पाण्यामध्ये आतमध्ये जात होते, तसं नाथबाबाचं हे जे शरीर आहे खाली जलमय होत होतं. पाहिलं म्हणजे आपण मीठ पाण्यामध्ये टाकतो ते फुगतं की नाही, तरी हाच का विरगळत. त्याला सावध राहावं लागतं. मी मग अशी सुरुवातीला सांगितलं होतं, त्याला करंट मध्ये राहावं लागेल, बोलावं लागेल. विरगळत. तसे नाथ महाराज जसे आतमध्ये पाण्यामध्ये जायचं, शरीर सगळं जलमय झालं. शरीर जलमय झाल्याच्या नंतर वरती एक पवित्र तुळशीचा हार आला, एक कमळाचं फूल वरती आलं. वारकरी मंडळी काठावरती भजन करतात, त्या वारकऱ्यांनी ते कमळाचं फूल आणि तो पवित्र तुळशीचा हार घेतला आणि तुमच्या माझ्या दर्शनाकरता तिथं नाथबाबाची हस्ती नाही, हाड नाही, नाथबाबाची समाधी जल समाधी आहे. दिवस होता षष्टीचा म्हणून साजरी केली जाते.
राजषष्ठी. मग अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये पहिली धन्यता दिली. न मिळणार नद्य आम्हाला मिळाला धन्य. आणि हा नर्दे मिळाल्याच्या नंतर आम्ही स्वतःहून ह्या मृत्यू लोकामध्ये आलो आणि इथं येऊन काय केलं. दुसरं चरण. धन्य आम्ही जन्मालो, धन्य आम्ही जन्मालो, धन्य आम्ही जन्मालो, धन्य आम्ही जन्मालो.
मला पुढच्या जन्मामध्ये पती पत्नीचं नातं करावा. काय कौतुक करायचं मी त्यांना किलोनी सोनं घाली. काय बोलणार आहे महाराज. देव देणगी देतो, देव देणगी देतो. आता बसलेल्या महिलेला प्रत्येक बाईला हेच वाटत असेल, माझं पोरग निघावं असं गाणार, माझं पोरग निघावं असं वाजवणार. तुमचं गाणारही निघत नाही, वाजवणारही निघत नाही. जाऊ द्या महिला म्हणलं. आता मग बोलण्यासारखं भरपूर आहे, आता पण वेळ नाही आपल्याकडं. अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये दुसरी धन्यता दिली महाराज. न मिळालं नरदे आम्हाला मिळालं धान्य. आणि दुसरी धन्यता दिली, हा मिळाल्याच्या नंतर आम्ही त्याचं दास झालो धन्य. नुसते तुकोबाराय दास झाले याच्यात नवल नाही. तुकोबाराय ज्यांचा अवतार आहे ते नामदेवराय सुद्धा त्याच परमात्म्याचं दास झाले ना. आम्ही दैवाचे दास पंढरी. मग याचा जर उद्धार जर करायचा असेल तर त्या परमात्म्याचं तुम्ही दास व्हा. तिसरा अध्याय असं सांगतो, तुम्ही देवा ते भजा, देव तुम्हा तृष्टवेल, परस्पर घडेल प्रीतीजेत. पण खालची ओवी अशी सांगते, आज्ञापक व्हाल, वाच्या सिद्धी पावाल. ज्ञानोबाराय म्हटले, वाणीमध्ये इतकी ताकद येईल, बोलाल ते खरं होईल. पण त्या परमात्म्याचं दास व्हा. कोण कोण दास झालं? दास झाले ज्ञानोबाराया, रेडा वेद बोलला. ज्ञानोबाराय दास झाले, रेडा वेद बोलला. ज्ञानोबाराय दास झाले, निर्जीव भिंत चालली. नामदेवराय दास झाले, कीर्तनामध्ये देऊळ फिरलं. आणि दास झाले, नामदेवा हाती दूध पेला. आणि दास झाले 32-36 वर्ष नाथ बाबाच्या घरी देवानं काम केली. फक्त त्या परमात्म्याचा तुम्ही दास व्हा. 9वा अध्याय ते सांगतो, तरी झडझडून वाहिला निघ, ही भक्तीची वाटे लाग, जिये पावसी व्यंग निजधाम माझे. माझ्याजवळ कोण येते? 7वा अध्याय येथे एकचिल्लीला तरले, जे सर्व भावे मज भजले, ज्यांनी मला दे अर्पण केला, मी त्यांचं कल्याण करतो. फक्त तुम्ही माझं दास व्हा. कल्याणच असं करतो, जो मज होय अनन्य शरण, त्याचे निवारी मी जन्म मरण पण केव्हा. तुम्ही माझं दास व्हा. अशा अभंगाचे 2 चरण तुमच्या समोर सोडवण्याचा प्रयत्न करत यथामती यथा अवकाश धावते वेळामध्ये अभंगावरती बोलण्याचा प्रयत्न केला. खऱ्या अर्थाने एवढा मोठा या शिंदे परिवारानं आमच्या नम्रताताई असन, छायाताई असन, शीतलताई असन, संतोष दादा असन, या बिचाऱ्यांचं किती जरी कौतुक केलं ना महाराज, हे कौतुक कमी पडन. कारण एवढा मोठा दुःखाचा कार्यक्रम करणं म्हणजे सहजासहजी इतकं शक्य नाही. का शक्य नाही? एक दिवस सुद्धा असा या मुलांचा गेला नसन. आमच्या संतोष दादाचा 3 मुलींचा, 3 बहिणींचा एक दिवस असा गेला नसन की त्या दिवशी आमच्या आईची आठवण या मुलांना आली नसेल. असा एक दिवस गेला नसन. पण एवढा मोठा दुःखाचा प्रसंग पेलूनही सुद्धा आता जाणं प्रत्येकाला आहे, पण मातृत्व जाणं आणि ते आपलं जाणं याच्यात फरक आहे. भाषण करणं वेगळं, कीर्तन करणं वेगळं. जुनी म्हणे, ज्याचं जळत त्यालाच कळत. आई जाणं, कुणाचा बाप जाणं, कुणाची बहीण जाणं, कुणाचा भाऊ जाणं, आणि ते दुःख पेलवणं इतकं सोपं नाही. जगामध्ये सगळ्यात शेवटचं दुःख आहे आई जाणं, बाप जाणं. याला या दुःखाला मोजमापच नाही महाराज. मग ती आई मुकी असू द्या, बैरी असू द्या, पण ती आई असते. आणि ही मात्र साधी आई, भोळी आई, सोज्वळ स्वभावची आई, गोड स्वभावची आई, आमची कावेरी माता 1 वर्षभरापूर्वी या परिवारातून निघून गेली. वर्षभराचा दुःखाचा प्रसंग पेलून सुद्धा एवढा मोठा सोहळा खऱ्या अर्थानं आईचा केला. गेलेली माता निश्चितपणे या कुटुंबाला आशीर्वाद तर नक्कीच दिल्याशिवाय राहणार नाही. पण हा आनंद तुम्हाला होत नाही, मला होत नाही. हा आनंद जर कुणाला होत असेल, हा सोहळा केल्याच्या नंतर तयाचा हारिक वाटे देवा. त्यावेळी तितके धन्यवाद आहे महाराष्ट्रातील सगळं दिग्गज कलाकार महाराज मिळे. तुमचं कौतुक मी करणार नाही, पण एकच मी परमात्म्या चरणी प्रार्थना करेल, तुमची ही जी कला आहे, या कलेला विटेवरचा मालक उदंड आयुष्य देवो, अशीच भरभराटी तुमची होत जावो. याच्यासाठी पंढरपुरातला मालक तुमच्या बाहूमध्ये, हातामध्ये हत्तीसारखं बळ देवो, अशी ईश्वराकडे प्रार्थना करतो. सेवेच्या माध्यमातून या ठिकाणी मिन्नाथ दादा, तुम्ही खऱ्या अर्थानं आपल्या गावची, पंचक्रोशीतील सगळ्या भाविकांची खूप सेवा करता. सगळ्या महाराजांचं श्रद्धास्थान म्हणजे आमचे मिन्नाथ दादा आहे. एकदा जोरदार टाळी वाजवा. गोड असा स्वभाव, गोड असं बोलणं. संजय महाराजांनी, सुनील महाराजांनी मगाशी सांगितलं, आमच्या सगळ्यांचं श्रद्धास्थान म्हणजे मिन्नाथ दादा. आणि ते बिचारे तितके आदबतात. संप्रदायासाठी गोड असं व्यक्तिमत्व, गोड असं नाव ज्यांचं आहे आणि खरोखर ज्यांची श्रद्धा आहे, आदरणीय मिन्नाथ दादा, आपण या ठिकाणी या कार्यक्रमाच्या दुःखामध्ये सहभागी झाला. या शिंदे परिवाराच्या वतीने आपले मनापासून आभार मानतो. जी सेवा खऱ्या अर्थानं माझ्यापर्यंत आली, आदरणीय मला ज्यांनी मुलगाच मानले त्यांनी सांगितलं, माझं नाव तुम्ही घेऊ नका घेऊ नका. आदरणीय आमच्या घोटवी गावचे बाबासाहेबजी बारगुजे तात्या,
तात्यासाहेबांकडून ही सेवा माझ्याकडे आली. एकदा जोरदार टाळी त्यांच्यासाठी वाजवा. सामाजिक धार्मिक क्षेत्रामध्ये आणि उत्कृष्ट प्रगतशील बागायतदार आहे, पण संप्रदायाची प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये ही माणसं नेहमी सहभागी असतात. म्हणून तात्यांचे मनापासून या ठिकाणी आभार मानतो. त्यांचे दुसरे आभार याच्याकरता मानतो, मला श्रीगोंदा तालुका पहिल्यांदा जर कोणी दाखवला असेल तर तात्यांनी दाखवला. एकदा जोरदार टाळी वाजवा. गोड असा स्वभाव, गोड असं बोलणं आणि गोड अशी माणुसकी ज्यांच्याजवळ आहे, आदरणीय बाबा तात्यांचे मनापासून आभार. या ठिकाणी दिगंबर दादा असन, गोड अशी सेवा ह्या दोघांच्या माध्यमातून मला मिळाली. एकदा दादांकरता जोरदार टाळी वाजवा. युट्यूब चॅनल ज्यांचं आहे कीर्तन गंगा, खऱ्या अर्थानं आपलं सगळं कीर्तन एवढं 2-3 दिवसामध्ये आपल्याला पुन्हा बघता येणार आहे. आमच्या अक्षय दादा धुमाळसाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. गोड असा वादन ज्यांचं आपण ऐकलं, युवराज दादांचा पखवाज वाजत नाही, हा पखवाज बोलतोय. खऱ्या अर्थाने एकदा जोरदार टाळी आमच्या दादांसाठी वाजवा. गोड असे गायक चॅनल सुनीलजी महाराज, पुनश्च एकदा तुमच्या चरणी विनम्र भाव. संजय दादा तुमच्याही चरणी विनम्र भाव. तोडीस तोड खऱ्या अर्थाने ज्यांनी गायन केलं, संजयजी महाराज नावकरीचे, वा दादा तुमचे मनापासून आभार. बाबा गोड असं प्रमाण दिलं, तुमच्याही चरणी विनम्र भाव व्यक्त करतो. आमचा दादा असन ही बाबा महाराज मंडळी असतील, सगळे वयोवृद्ध, तपवृद्ध, ज्ञानवृद्ध, हा भीष्माचार्य, वा वा वा, एकदा जोरदार टाळी वाजवा. तुम्ही सगळ्यांनी कौतुक केलं म्हणजे व्यक्तीजवळ काहीतरी विशेष तत्व आहे. बाबांच्या मनापासून आभार. सगळे महाराज मंडळी असतील, विनेकरी बाबा असतील, कळशी तुळशीवाल्या महिला असतील, गोड असा साऊंड, गोड असा आवाज ज्यांनी आपल्यापर्यंत पोचवला, मनीषा मंडप भोसे, एकदा जोरदार टाळी वाजवा. हा, गोड असं नियोजन आयोजन केलं, सगळ्यांचे मनापासून आभार मानतो. मोठ्या माणसाचं नाव शेवटी घ्यायचं असतं. परमार्थिक श्रेय, परमार्थिक प्रेम करणारे आदरणीय प्रमोदजी महाराज जाधव, एकदा जोरदार टाळी वाजवा. हा, महाराज ह्या माणसाचं एक काम आहे, वैशिष्ट्य आहे. मी जे जे प्रमाण सांगेल, जी जी ओवी सांगेल, तोंड पाठ, म्हणजे ही व्यक्ती राजकारणातही तरबेज आहे, राजकारणातही तरबेज आहे आणि समाजकारणात तर आहेच, आणि धार्मिक क्षेत्रामध्ये संप्रदायामध्ये सुद्धा गोड ज्यांचं नाव आहे, कीर्तनाची, भजनाची, परमार्थाची आतोनात ज्यांची आवड आहे, आदरणीय प्रमोदजी महाराज जाधव. मी त्याच्याकरता म्हटलं होतं मोठ्या माणसाचं नाव शेवटी घ्यायचं असतं. अस्वभाव आहे आणि म्हणून द्यावे तितके धन्यवाद. एकदा प्रमोद महाराजांसाठी जोरदार टाळी वाजवा. शेवटचा अभंग वही कुणाचा नामोल्लेख याच्यानंतर होणार नाही. आमचे मंगेश भाऊ असन, पुन्हा एकदा तात्या असेल, तुम्ही सर्व महाराज मंडळी सगळ्यांचरणी विनम्र भाव व्यक्त करतो. आता माझी पहिलीच वेळ असल्यामुळे मला कुणाचं नाव माहीत नाही, म्हणून सगळ्यांच्या चरणी महाराज तुमच्या सगळ्यांचरणी विनम्र भाव व्यक्त करतो. झालेली छोटीशी कीर्तनाची सेवा माझ्या आई वडिलांचरणी, माझे गुरुवर्य महाराष्ट्र भूषण समाज प्रबोधनकार हरिभक्त परायण निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर महाराजांच्या चरणावर नतमस्तक करून सेवेला ह्याच ठिकाणी पूर्ण विराम गळ्यात पवित्र. एकदा प्रेमाने भजन करा. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, हरि विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा वरवा वरवा, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रे, विठोबा रखुमाई, हरि विठोबा ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, माऊली ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली. विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय. चला विनेकरी बाबा, विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल. बोलेले कोरे वेळी वाकोरे उदर करा क्षमा अपराध महाराज तुम्ही नाही उच्चारी वारी करा पुरा करा क्षमा अपराध महाराज. शोकमाने ज्ञानेश्वर रागा बाय करा क्षमा अपराध महाराज तुम्ही. आम्ही जातो तुम्ही कृपा. आरतीसाठी चला, आरतीसाठी आरती घ्यायची आहे का विनीनाथ भाऊ? सरकार आरती आहे का? आरती घ्यायची आहे. चला पटकन आरतीसाठी चला. शिंदे परिवारातील सर्व मंडळी
कावेरी यांचे सर्व घरातील परिवारातील मंडळी सर्वांनी आरतीसाठी यायचे. चला पटकन. आम्ही जातो तुम्ही कृपा सुधावी सकळा सांगावी विनंती माझी वाढ वेळ झाला उभा वैकुंठ श्रीरंग बोलावितो अंतकाळी विठू आमासी पावला गुप्त तुका वाढ वेळ झाला उभा पांडुरंग बोलावितो हे आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेवित साधू संत मनोवेदला माझा आरती ज्ञानराजा लोकल ज्ञान जगीता नेनती कोणी अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी आरती ज्ञानराजा प्रगट गुह्य बोले विश्वरमाचे केले राम जनार्दन चरणी मस्तक ठेविले आरती ज्ञानराजा कैवल्य तेजा सेवित साधू मनोवेदला माझा आरती ज्ञानराजा आरती तुकारामा स्वामी सद्गुरु धामा सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवी आम्हा आरती तुकारामा स्वामी सद्गुरु धामा सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवी आम्हा आरती तुकारामा हे तुकिता तुलनेसे ब्रह्मा तुकासी आले मनोनी रामेश्वरी मनोनी रामेश्वरी चरणी मस्तक ठेविले आरती तुकारामा आरती तुकारामा स्वामी सद्गुरुरामा सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवी आम्हा आरती तुकारामा हरी लुटा प्रेमे आलिंगनानंद पूजन उडाला रखमाठ मागणे ते तुझ प्रति आहे तेचल तरी पाय पांडुरंगा या संतास निर्विहीच मजली आणि तुझे काही न मागो देवा तुका म्हणे आता उदार तो तू होय मज ठेवी पायी संताचे या संतासी निर्विहीची मजली तुझे काही न मागो देवा ज्ञानदेव तुकाराम देव तुकाराम 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 पुंडरी वरद विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय विश्व संत जगद्गुरु तुकाराम महाराज की जय बजरंग बली हनुमान की जय. सर्वांनी 1-2 मिनिटं खाली बसा.